आणि सोपा मंत्र सांगितलाय. नामस्मरण सोपा मंत्र आहे तुम्हाला, काही अवघड नाहीये. तर मग काय करावं लागणार? हे जरा नाही काळय दुसरं हे जरा नाही काळय, हे जरी नाही काळय तरी दुसरं येईल, हे जरी नाही काळय, हे जरा नाही काळय दुसरं येईल, हे जरी नाही काळय, हे जरी नाही काळय तरी दुसरं येईल, हे जरी नाही हा
त्यावर एक आहे की आपण मुक्त छंदाने भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला काही पाठांतर होईल, आवाज आपला चांगला असेल, हा गौण भाग झाला. हे देवाने काही प्रत्येकामध्ये हे गुण दिलेले असतात, तुरंकच व्यक्तीमध्ये हे असतात. म्हणून बाकीच्यांनी का भक्तिभाव करावा नाही का? मी तर नेहमी त्याला सांगत असतो, नाही तया विनय भुकेला विठ्ठल येईल दयचा बोला रामकृष्ण. जसं येईल तसं का, बरोबर. मला हे सांगायचं आहे याच्या माध्यमातून आजच्या अभंग जो सेवेकरता निवडलेला आहे. झालं, माझी सेवा संपली. आता 2 मिनिटात आपण सर्वांना सोडतो. आणि फक्त एक थोडंसं सांगायचं आहे मला. आता इथं जे आपण सर्वजण येतो ते जी दानपेटी लावली, याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण दान करावे झाले भक्त मंडळीने किंवा बाहेरून येणाऱ्यांनी, जेणेकरून हा कार्यक्रमाला अजून रूपरेषा वाढत जाईल आणि आपल्याही काही पुण्यपदरामध्ये पडेल. हस्तस्य दानम भूषणम. हाताचं दान काय आहे? भूषण आहे. म्हणजे दान करणं हे हाताचं काय आहे? भूषणम आहे, भूषण आहे. पण प्रत्येकाने काही ना काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इवलेचं रोप हे 4 वर्षापूर्वी लावले ते 4 वर्ष झाला. ते किती वर्ष झालं? यंदाचं 4थं वर्ष आहे. हो, यंदाचे 4थं वर्ष आहे. भव्य स्वरूप येत आहे. आज आम्ही आहोत तिथे, याच्यामध्ये आम्ही नसणार, दुसरे कोणी असणार. हे चालतच राहणार आहे. हे नामस्मरण यज्ञ हा काय चालतच राहणार आहे. आमचं भाग्य आहे की आज आम्ही तुमच्या समोर आहोत आणि सेवा करण्याचा योग आला मला. हा, बाकी काहीच नाही. इथं आलो, इथं उभं राहिलो म्हणजे फार ज्ञानी झालो, फार तत्वज्ञानी झालो आणि बस लगे वरच्या लेवलला गेलो, तसं काही नसतं. हा थोडंसं शिल्लक देवाने दिलेला गुण आहे, अदरवाईज नथिंग. बाकी विशेष काही याचा प्रभाव नसतो याच्यामध्ये. हेच मला याच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं. आणि आपल्या इथं कीर्तनालयामध्ये बरेच जण उच्च शिक्षित आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं एक मला सांगायचं. आता ज्यांना इंग्रजी कधी त्यांच्यासाठी, बाकीच्यांच्यासाठी तर आता झालंच आपलं. आता मला हे सांगायचं आहे की आय हॅव वेअर्ड अ मास्क इन द इयर ॲट द एंड ऑफ द कोरोना ड्युरिंग द टाइम ऑफ 2022. Before that, my life was completely confused, complicated, and going in a very bad way. That time I was a drinker. Not a single brand I have left. It's a real fact. But as soon as I have entered in this line, I am completely getting satisfaction. And I am requesting to all of you, you people have also do the professionally devotee of any one God. आपलं ते एक देव करून घ्यावं. might be Mahadev, might be Lord Krishna, anyone, as per your choice. As per your choice. We have plenty of gods here, don't worry. आणि सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा चिराई हो. एवढं बोलून मी माझ्या वाणीला इथे पूर्ण विराम देतोय. ज्ञानेश्वर